नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 3 चा पहिला प्रश्न सॉल्व करणार आहोत। या पहिल्या प्रश्नामध्ये 10 उपप्रश्न आहेत, एक एक करून सोडवूया। त्यापैकी आपण पहिला प्रश्न ॲज इट इज बोर्डवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला व्हिच ऑफ दी फॉलोइंग इज अ पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल कोणती आहे ह्या 4 ऑप्शन्स पैकी तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। आपल्याला माहित आहे पॉलिनॉमियल म्हणजे काय, ज्या एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलचा पॉवर हा होल नंबर असतो। होल नंबर म्हणजे 0, 1, 2, 3 यापैकी कोणताही असेल तर ते एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल असते। आता x/y येथे काय होईल, x/y म्हणजे आपण असं लिहू शकतो x × 1/y बरोबर आहे। म्हणजे y ला हा पॉवर येथे पॉझिटिव्ह म्हणजे +1 पॉवर आहे, पण हा जर पॉवर आपण म्हणजे y ला न्यूमरेटरमध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, y चा पॉवर -1 होईल। पॉवर -1 आहे y चा, म्हणून ही आपली पॉलिनॉमियल नाही आहे। आता x चा पॉवर येथे किती आहे, √2 आहे। √2 म्हणजे काय, x चा पॉवर हाफ आहे। हाफ हा नंबर आपल्या होल नंबरमध्ये नाही आहे, त्यामुळे ही पण पॉलिनॉमियल नाही आहे। आता x चा पॉवर -2 आहे, येथे -2 असल्यामुळे -2 या नंबर होल नंबरमध्ये नाही आहे। निगेटिव्ह पॉवर पॉलिनॉमियल नसते, म्हणजे ही पण पॉलिनॉमियल नाही आहे। आता येथे काय आहे, √2 आणि x चा पॉवर 2 आहे आणि +½ आता येथे काय आहे, पॉवर 2 आहे। 2 हा आपला होल नंबरमध्ये आहे बरोबर आहे, आणि पॉझिटिव्ह नंबर आहे, होल नंबर पण आहे 2, आणि येथे √2 आहे। हा काय आपला कोइफिशियंट आहे। कोइफिशियंट काही असू शकतो, कोइफिशियंट निगेटिव्ह असू शकेल किंवा असा इरॅशनल नंबर असेल, पण पॉवर किती पाहिजे आपल्याला, पॉवर हा होल नंबर पाहिजे, या ग्रुपमधला पॉवर पाहिजे। तर 2 आहे, म्हणून ही आपली पॉलिनॉमियल आहे। ऑप्शन डी इज आवर करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट, √7 या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे। 4 ऑप्शन्स आहेत। आपल्याला माहिती आहे √7 हा काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि कोणत्याही नॉन झिरो कॉन्स्टंटची डिग्री 0 असते, हे आपल्याला माहिती आहे। फक्त 0 या पॉलिनॉमियलची डिग्री 0 येत नाही, ती अनडिफाईन आहे। बाकी सर्व कॉन्स्टंटची 0 सोडून जेवढे काही कॉन्स्टंट आहेत त्याची डिग्री किती असते, 0 असते। आता √7 आपण असं लिहू शकतो, √7 × 1 काहीच बदल केलेला नाही। आता 1च्या ऐवजी आपण काय लिहू, √7 × x⁻0, कारण 1ची व्हॅल्यू x⁻0 ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत, कारण कोणत्याही व्हेरिएबलचा पॉवर 0 असेल तर आन्सर किती येईल, 1 येईल। म्हणजे येथे या पॉलिनॉमियलमध्ये डिग्री किती झालेली आहे एक्सची, व्हेरिएबलची डिग्री येथे 0 आहे, म्हणून या कॉन्स्टंटची डिग्री किती आहे, 0 आहे। कोणताही कॉन्स्टंट 5 कॉन्स्टंट घेतला तर याची डिग्री किती येईल, येथे काहीच नाही व्हेरिएबल, म्हणजे x⁻0 आपण घेऊ शकतो, म्हणजे ह्या व्हेरिएबलची डिग्री किती आहे, 0, म्हणून कोणत्याही कॉन्स्टंटची डिग्री किती आहे, 0 येते। आता √7 याची डिग्री किती येईल, मग हा कॉन्स्टंट आहे, याची डिग्री 0 येईल। ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट, आपल्याला माहित आहे सर्व कॉन्स्टंटची डिग्री ही 0 असते, परंतु 0 या पॉलिनॉमियलची डिग्री किती असते, अनडिफाईन असते, ती डिफाईन केलेली नाही, तिचा आन्सर अनडिफाईन आहे। म्हणजे ऑप्शन सी आपला करेक्ट आहे। डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0, म्हणजे कोणत्याही कॉन्स्टंटची डिग्री किती असेल, 0 असेल, फक्त तो 0 नसला पाहिजे। जर 0 असेल तर डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन्ड, म्हणजे काय, अनडिफाईन्ड। ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट, येथे या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर येथे एकच व्हेरिएबल आहे, येथे x आहे, येथे x आहे, परंतु येथे x² आहे, येथे x³ आहे, म्हणजे सर्वात हायेस्ट पॉवर कोणता आहे, येथे क्यूब आहे बरोबर आहे। म्हणजे पॉवर 3 हायेस्ट आहे, 2 पेक्षा 3 हायेस्ट आहेत, म्हणजे याची डिग्री किती होईल, एकाच व्हेरिएबलमध्ये जर पॉलिनॉमियल असेल तर त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर म्हणजे त्या पॉलिनॉमियलची काय असते, डिग्री असते, म्हणजे येथे हायेस्ट पॉवर 3 आहे, म्हणून आपल्या या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे, 3 आहे, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट, आता या पॉलिनॉमियलचा आपल्याला कोइफिशियंट फॉर्म लिहायचा आहे। तर ही पॉलिनॉमियल कशी आहे आपली, x³ -1 या टाईपची आहे। येथे क्यूबचं फंक्शन आहे, म्हणजे पॉवर 3 आहे, पण 2चं फंक्शन नाही आहे, पुन्हा एक्सचं पण फंक्शन नाही, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो x⁻³ येथे स्क्वेअरची टर्म नाही, म्हणून आपण
0x² करू, बरोबर आहे. पुन्हा एक्सची पण नाही आहे, त्यामुळे आपण 0x ॲड करू. आता हे -1. आता हा पॉवर किती झाला 3, नंतर हा 2, नंतर हा 1. येथे काहीच नाही म्हणजे 0 आहे, बरोबर आहे. आपण लिहित नाही तो, कारण व्हॅल्यू 1 असते त्याची. तर आता उतरत्या क्रमाने आपण याचा काय केलेला, हा इंडेक्स फॉर्म केलेला आहे. आपल्याला जर कोइफिशियंट फॉर्म विचारला असेल तर प्रथम आपल्याला इंडेक्स फॉर्म लिहावा लागतो, कारण ज्या टर्म नाहीत त्यामध्ये ते आपल्याला ॲड करावं लागतील. येथे स्क्वेअरची नव्हती ॲड केली, फक्त एक्सची नव्हती ती पण ॲड केली. आपण 0ने मल्टिप्लाय केलं आहे, कारण याचा अर्थ काय होईल 0 × x², म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे 0च आहे. 0 ॲड केला तरी काही फरक पडत नाही. त्याप्रमाणे याची येथे पण 0 × x म्हणजे 0च व्हॅल्यू होऊन जाते, ॲड केली तरी काही फरक पडत नाही. या इंडेक्स फॉर्मचा आता आपण कोइफिशियंट फॉर्म लिहू. कोइफिशियंट फॉर्म तो कसा होईल, प्रत्येक व्हेरिएबलला कोणता कॉन्स्टंट आहे ते लिहायचं आपल्याला. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. परंतु येथे एक्सला 0 आहे, येथे एक्सला 0 आहे आणि येथे -1, लास्टचा आपला कॉन्स्टंट -1. हा येईल कोइफिशियंट फॉर्म. तर आपल्याला ऑप्शन नंबर यामध्ये दिलेला आहे पहा, 1 0 0 -1, 1 0 0 -1, म्हणजे ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, येथे आपल्याला एक्सच्या व्हेरिएबलमधली पॉलिनॉमियल दिलेली आहे. ज्यावेळेस पी म्हणजे एक्स ऐवजी जर आपण ही व्हॅल्यू घेतली, एक्स ऐवजी ही व्हॅल्यू घेतली तर त्या पॉलिनॉमियलची काय व्हॅल्यू येईल हे आपल्याला काढायचं आहे. आता पी ऑफ एक्स ही दिलेली पॉलिनॉमियल आपण लिहून घेऊ. ही पॉलिनॉमियल काय दिलेली आहे, x² -7√7x आणि +3. आपल्याला काय विचारलं आहे, पी ऑफ 7√7. फक्त एक्स ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करणार. आता एक्स ऐवजी ही व्हॅल्यू येथे पुट करणार आपण, म्हणजे काय आहे 7√7. एक्सचा स्क्वेअर असल्यामुळे याचा पण स्क्वेअर होईल -7√7. या एक्स ऐवजी येथे काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन आहे आणि व्हॅल्यू पुट करायची एक्स ऐवजी आपल्याला 7√7 आणि +3 ॲज इट इज. आता हे सॉल्व करू आपण. आता पहा, येथे 7चा स्क्वेअर आहे आणि √7चा स्क्वेअर आहे. 7चा स्क्वेअर किती होईल 49 होईल, बरोबर आहे. आणि √7चा स्क्वेअर आहे. आता √7चा स्क्वेअर किती असतो, येथे स्क्वेअर रूट आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे अपोजिट आहेत स्क्वेअर, आणि याचा आन्सर फक्त 7 येते, कारण √7चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. याचा अर्थ काय √7 × √7, बरोबर आहे. हे जर आपण सॉल्व केलं तर म्हणजे रूटमध्ये 49 होतील, बरोबर आहे. आणि 49चं स्क्वेअर रूट किती असते आपल्याला माहीत आहे 7 असते, म्हणजे या टर्मऐवजी आपण काय लिहिणार फक्त 7. आता मायनस हे पहा, येथे आता 7 आहे, एवढी टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, बरोबर आहे. 7 × 7 म्हणजे काय होईल 49 आणि √7 × √7 म्हणजे √7चा स्क्वेअर होईल आणि त्याची व्हॅल्यू किती येते 7 आणि हे +3 ॲज इट इज. आता पहा, ही टर्म आणि हे मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही आपल्याला, कारण ही प्लसमध्ये एवढी टर्म आणि ही मायनसमध्ये, बरोबर आहे. म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल ना, जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी एक टर्म येईल आणि मायनस ही टर्म होईल आणि +3 म्हणजे काय राहील फक्त +3 राहतील, बरोबर आहे. किंवा हा मल्टिप्लिकेशन करू आपण, हा मल्टिप्लिकेशन 343 येईल आणि -343 होतील आणि +3 343 -343 0 होईल आणि काय राहील फक्त आन्सर 3 राहील. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज आवर करेक्ट आन्सर. 3 आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट, येथे पहा, आपल्याला ही पॉलिनॉमियल दिलेली आणि x = -1 असताना या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय ते काढायचं आहे. दिलेली पॉलिनॉमियल आपली एक्सच्या व्हेरिएबलमध्ये आहे, म्हणजे पी ऑफ x = 2x³ आणि +2x, बरोबर आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची, म्हणजे पी ऑफ -1 = जेथे x आहे तेथे आपण पुट काय करणार -1, म्हणजे 2 -1³ आहे आणि +2 आणि × -1 ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. आता बरोबर आहे. आता = 2 -1चा क्यूब -1चा क्यूब -1 येईल, बरोबर आहे. कारण वर जर
असे ऑड नंबर असेल पॉवरला, आता -1 येथे नंबर जर ऑड असेल तर येणारा आन्सर मायनसमध्ये येते. येथे जर पॉवर इव्हन असेल किंवा सम नंबर असेल तर येणारा आन्सर हे प्लस येते. आता 5 हा नंबर कसा आहे? ऑड नंबर आहे, म्हणून येणारा आन्सर काय येईल? -1चा 5th पॉवर घेतला आपण तर काय होईल? येथे मायनस येईल, -1. जर आपण हा पॉवर इव्हन नंबर घेतला, सम नंबर घेतला तर हा पॉवर प्लस होईल. आपण जर नंबर विषम घेतला, विषम म्हणजे ज्याला 2ने डिवाइड होत नाही. आता 11 हा नंबर कसा आहे? ऑड नंबर आहे, विषम नंबर आहे आणि याचा -1चा आपल्याला 11th पॉवर घ्यायचा आहे. तर येणारा आन्सर काय येईल? 1च येईल, पण निगेटिव्ह येईल, -1 येईल. त्याप्रमाणे येथे हा नंबर कसा आहे? 3 हा ऑड नंबर आहे, म्हणून येणारा आन्सर कसं आहे? मायनसमध्ये. येथे जर 4 घेतला आपण पॉवर तर येणारा आन्सर प्लस येईल. 5 घेतला तर मायनस येईल. 6 घेतला तर प्लस येईल. येथे आपला 3 असल्यामुळे काय होईल? येथे मायनस येईल. म्हणजे -1चा पॉवर किती येणार आहे? -1. बरोबर आहे. आणि प्लस आता हे 2 × -1 म्हणजे काय होईल? 2 आणि -1 यांचा मल्टिप्लिकेशन -2 होईल, -2. आता 2 - 1 यांचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे -2च होईल आणि हे काय होईल? -2 ॲज इट इज. -2 -2 म्हणजे काय होईल? -4. आन्सर येईल आपलं -4. -4 ऑप्शन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे पहा. -4 ऑप्शन टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, डी ऑप्शन. याचा आन्सर आपलं डी = -4 हे ऑप्शन करेक्ट आहे. आन्सर येते -4. नेक्स्ट, येथे आपल्याला या पॉलिनॉमियलचा हा फॅक्टर दिलेला आहे आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची, एमची व्हॅल्यू काढायची. तर आता एमची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दिलेली कंडिशन हा फॅक्टर आहे, म्हणजे x-1. आता -1 आपण प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व केलेलं आहे. x-1 याचे अपोजिट घेतो आपण -1चा. -1चा अपोजिट काय होईल? म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण किती पुट करणार? 1. ही जर व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केली, समजा p(x) ही पॉलिनॉमियल आपल्याला दिलेली आहे 3x² + mx, बरोबर आहे. जर आपण p(1) पुट केली तर काय होईल? 3(1)² आणि प्लस m × 1, बरोबर आहे. परंतु बाय रिमाइंडर थेरम ही व्हॅल्यू किती असते? p(1)ची 0 असते, कारण हा फॅक्टर आहे. फॅक्टर कधी येईल? ज्यावेळेस रिमाइंडर 0 येईल. म्हणजे हा x-1 फॅक्टर असल्यामुळे आपण ही व्हॅल्यू 0 घेऊ शकतो, बरोबर आहे. मग 3 हे काय होईल? 3 × 1² म्हणजे 3 × 1 होईल आणि प्लस m × 1 म्हणजे m. आता देअरफॉर 0 = 3 होईल आणि प्लस m. यावरून mची व्हॅल्यू काय होईल? m = हे 3 या साईडला गेल्यावर -3 होतील, -3. mची व्हॅल्यू -3 येईल. -3 ऑप्शन दिलेला का आहे? आवर सी ऑप्शन इज करेक्ट आन्सर. -3 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला या दोन पॉलिनॉमियलचा प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि आलेल्या प्रोडक्टची डिग्री काय येईल ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता पहा, हे 2 ब्रॅकेट आहेत आणि दोन्ही ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं तर येथे काय होईल? x² आहे आणि आपण एकदा या टर्मला पण मल्टिप्लाय करणार आहोत, म्हणजे पॉवर काय होईल? पॉवरची ॲडिशन होईल मल्टिप्लिकेशनमध्ये. येथे 3 पॉवर आहे, येथे 2 आहे, म्हणजे हायेस्ट पॉवर किती येईल? आपला 5 येईल. असंही काढता येईल आपल्याला, असं आपण डिसाईड करू शकतो. हायेस्ट पॉवर येथे 5 आल्यामुळे डिग्री किती येईल आपली? त्या गुणाकाराची, त्या प्रोडक्टची, ह्या 2 पॉलिनॉमियलच्या प्रोडक्टची डिग्री किती येईल? 5 येईल. येथे का आपण पाहू, x² - 3 ही एक पॉलिनॉमियल आहे आणि दुसरी आहे 2x - 7x³ + 4. आपण मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट आणि नंतर पुन्हा याच टर्मने हा ब्रॅकेट, म्हणजे x², 2x - 7x³ + 4, बरोबर आहे. नंतर ही सेकंड टर्म -3, पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार. 2x - 7x³ हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे कसं मल्टिप्लाय करायचा. आता x² हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू पूर्ण, म्हणजे 2x³ होईल, बरोबर आहे. स्क्वेअर आणि x म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन ॲडिशन होईल. 2 + 1 म्हणजे 3 मायनस येथे काय होईल? 7. x² आहे, x5 पॉवर 3 आहे, म्हणजे
एक्सचा पॉवर टोटल 5 होईल बरोबर आहे आणि प्लस 4x² मायनस 6x होतील मायनस इंटू मायनस प्लस होईल यांचा मल्टिप्लिकेशन 21 आणि x³ होईल बरोबर आहे आणि मायनस 4 × 3 12 होतील. आपला ही पॉलिनॉमियल टोटल एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, एक्सच्या व्हेरिएबलमध्ये आहे आणि येथे सर्वात हायेस्ट पॉवर कोणता एक्सचा? येथे 3 आहे, येथे 2 आहे, येथे 1 आहे, येथे 3 आहे, पण हायेस्ट काय आहे? 5. सर्वात हायेस्ट पॉवर कोणता आहे? 5. म्हणून आपली या दोन पॉलिनॉमियलचा जो गुणाकार येईल, जो प्रोडक्ट येईल, त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आलेली? 5. म्हणजे आन्सर काय आपलं? ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. आन्सर 5 इज करेक्ट. नेक्स्ट येथे आपल्याला या 4 ऑप्शन्सपैकी कोणती लिनियर पॉलिनॉमियल आहे हे फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे लिनियर पॉलिनॉमियलची डिग्री किती असते? 1 असते. आता येथे हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणजे ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? 2 आहे. येथे 3 आहे. आपल्याला फक्त 1 पाहिजे. आता येथे पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? 1 आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन. x+5 ही आपली लिनियर पॉलिनॉमियल आहे. येथे पॉवर 2 आहे ही नाही आहे, येथे पॉवर 3 नाही, पॉवर फक्त 1 पाहिजे आपल्याला, डिग्री 1 पाहिजे. आता येथे पॉवर 4 आहे म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री 4 आहे. आपल्याला किती पाहिजे? 1 पाहिजे म्हणजे ही पण नाही आहे. फक्त x+5 ही आपली लिनियर पॉलिनॉमियल आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.